नमस्कार. आम्ही सारे खवयच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय झालं होतं माहिती एक दिवस म्हणजे परवा 3-4 दिवसापूर्वी असा एक दिवस उजाडला ना, प्रचंड कंटाळ म्हणावं, बोरिंग दिवसच बोरिंग, म्हणजे सगळं बेचवत झालं होतं. म्हणजे दुधी भोपळ्याची भाजी खाताना कसं वाटतं ना तसं झालं होतं सगळं. म्हणजे समजा आता कोणाला सांगितलं की बाबा पुढचे 5-6 दिवस तुम्हाला फक्त मऊज भात खायचा आहे किंवा पेजच खायची आहे किंवा मीठ कमी असलेल्या भाज्या खायच्या आहेत, फोडणी नसलेली आमटी खायची आहे, मिरच्या नसलेल्या वेगवेगळ्या भाज्या खायच्या आहेत, कसं होईल ना? अरे नाही नको तसं माझं झालं होतं 4-5 दिवसापूर्वी. पण काय माझ्याकडे एक आयडिया आहे. असं काही झालं ना म्हणजे बेचव झालं ना आयुष्य, तुम्ही काय करतो, मी माझ्या सगळ्या मित्रांना सगळ्या मैत्रिणींना फोन करतो आणि घरी बोलवतो. नुसतं नाही, त्यांनी येताना घेऊन द्यायची पोळी भाजी त्यांची. मग आम्ही काय करतो, आम्ही सगळे एकत्र बसतो आणि एकत्र बसून खातो. शाळेत खायचो ना आपण, मधल्या सुट्टीत डबा सगळे मित्र एकत्र येऊन, तसा. आणि असं एकदा झालं ना की बेस्ट, मग पुढचा दिवस बेस्ट जातो. तर त्यातली एक मैत्रीण आज मी इथे तिला आमंत्रित केलेलं आहे, गायत्री. आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. मला सांग, कुठे राहतेस तू? मी राहिला विक्रोळीला. विक्रोळी. आणि काय काय करते? माझं पूर्ण नाव गायत्री करते आणि मी HSBC जॉब करते ऍज अ सिनियर फायनान्शियल प्लॅनिंग मॅनेजर. बरं. आणि प्लस मला कुकिंगची आवड आहे. मूळची कुठली तू? माझं माहेरचं नाव गायत्री गोपाळ हिंगे. मी मूळची मालेगावची. मालेगाव. बर. आणि शाळा कुठली? शाळा अगदी मालेगावला, काकाणी कन्या विद्यालय मालेगाव. त्यानंतर ग्रॅज्युएशन BCS मध्ये, बॅचलर्स इन कम्प्युटर सायन्स, तेही MSG कॉलेज मालेगाव. त्यानंतर MBA मार्केटिंग मध्ये ते अंडर पुणे NSD कॉलेज IBM इन्स्टिट्यूट. लग्न किती साली झालं? माझं 4 मार्च 2008 ला. बरं, मला सांगा यजमान काय करतात? ते IT मध्ये. ओके. म्हणजे दोघांचे स्वतंत्र व्यवसाय आहेत, तुझी स्वतंत्र तुझी नोकरी, दोघांची वेगवेगळी. मला सांगा, आता खाद्य संस्कृतीकडे वळूया आपण. म्हणजे तुलाही खायला आवडतं, त्यालाही खायला आवडतं, मला तर खायला आवडतंच, म्हणून तर मी इथे बसलोय. आणि कसं होतं, 4-5, 10, 15, 20 वाक्य झाली ना की मला भूक लागतेच. हे तुम्हाला आता वेगळं सांगायची गरज नाहीये आणि तुम्हाला ते पाठ झालेलं आहे. आणि माझा चेहरा बोलायला लागतो भूक लागली की, आता आपण किचनकडे जायला पाहिजे असं सांगायला लागतं माझं मन. म्हणून मी असं लगेच म्हणतो की आपण किचनकडे जाऊया का? जरूर या. गायत्री, आमच्या खवय्यांना काय दाखवणार आज मी दाखवणार आहे मखाण्याचे पौष्टिक लाडू. मखाण्याचे पौष्टिक लाडू आणि त्यानंतर खोबऱ्याच्या छान तिखट करंजा. बरं. आणि त्यानंतर आळूवडी. 3 पदार्थ आहेत. ओके. आपला पहिला पदार्थ काय आहे? हे मखाण्याच्या लाडूची सगळी तयारी केलेली मी. मला सांगतेस काय काय? इकडे काजू ठेवलाय. ओके. त्यानंतर मखाणे, बदाम, पिठी साखर, खोबरं, खसखस आणि ही वेलची पूड आहे आणि तूप, साजूक तूप. ओके. पण ही रेसिपी सुचली कशी? ही पारंपरिक आहे का, कुठे शिकलीस का, तुझं इन्व्हेन्शन आहे? नाही, ही पारंपरिक रेसिपी आणि ही माझं सासर हे उज्जैनचं आहे, मध्य प्रदेशातलं. तर ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली. आणि याचं महत्व म्हणजे की हे आरोग्याकरता लाडू खूप छान असतात, एस्पेशली स्त्रियांच्या कमरेकरता हे खूप चांगले मानले जातात. आणि हे थंडीचे लाडू आहे, त्यामुळे पौष्टिक लाडू आहेत. ओके. साहित्य आपण बघितलेले, आता जायचे कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा मला सांग. सुरुवातीला आपण खसखस भाजून घेऊया आणि नंतर मखाणे भाजून घेऊ. ओके. हे कोरडच भाजायचं आपल्याला. खसखस हलकीशी तांबूस होऊ द्यायची. झालेली खसखसीचा वास यायला लागला आहे. साधारणतः 2 मिनिटं तरी भाजू द्यायची. झाली ना आपली? अगदी व्यवस्थित. खरंच वास आला की. ओके. आता आपण खसखस भाजून घेतलेली आहे. आता काय करायचं? आता मखाणे भाजायचे. मखाणे सुद्धा अगदी हलके 2 मिनिटं भाजायचे आहेत. कधी कधी मखाण्यांना ना असे काळं काही लागलेलं असतं, दिसून येतं सालासारखं, तेवढं काढायचं असतं. ते असे हाताने आपण काढू शकतो? अगदी हाताने काढू शकतो, सुरीने काढू शकतो. ओके. अदरवाईज तुम्ही मखाण्याला मायक्रोवेव्ह मध्ये 2 मिनिटं सुद्धा गरम करू शकतात. बरं. आता याची पुढची कृती काय आहे? आता मखाण्याचा छान तांबूसर कलर आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि याला मिक्सर मधनं काढणार. ओके. आता आपण काय करूया, हे आता मला फक्त एवढंच सांगा की आपण हे एक आता मिक्सर मधून काढून घेणार. कुठलं हे, ह्याच्या बरोबर काय काय घालणार आपण हे सगळं ना वेगवेगळं मिक्सर मधनं काढावं लागेल. मखाणे आणि सुरुवातीला आपण खसखस काढून घेऊ, मग मखाणे काढून घेऊ मिक्सर मधनं. त्यानंतर काजू आणि बदाम एकत्र काढले तर चालतील आणि खोबरं वेगळं काढावं लागेल. म्हणजे 3 आपल्याला घाणे करायला लागतील. एक हा घाणा, एक हा घाणा आणि एक हा एक घाणा. 4 म्हटलं तरी हरकत नाही, हा वेगळा. लक्षात घ्या, हे 4 गोष्टी हे
हे एकत्र, हे वेगळं आणि हे वेगळं, हे आता आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत. ते वेगवेगळे आपण ग्राइंड करून घेणार आहोत त्यांच्या पद्धतीने. पण मी म्हणतो एवढा वेळ कशाला, तुम्हाला कळलं ना काय करायचं ते. मग आपण ऑलरेडी मिक्सरमधून जे तुम्ही घरातून आणलेलं आहे ते घेऊन पुढे सुरू करूया की. जरूर. दॅट इज बेस्ट. आपण वेळ कशाला घालवायचा, कारण हे मिक्सर मधनं ग्राइंड करून फक्त मी एकत्र केलंय, बाकी काहीही नाही. आणि ह्याचं काय करायचंय? ही पिठी साखर आहे, ही सुद्धा चवीनुसार आपण मिक्स करू शकतो. ओके ओके ओके. आता काय मकाणे थोडे चवीला साधे असतात, त्यामुळे पिठी साखर ही बेताचीच लागते. म्हणजे जेवढे मकाणे आहेत तेवढी पिठी साखर लागेल आपल्याला. त्यानंतर तूप गरम करायचं. वेलची पूड आपण ऑलरेडी टाकलेलीच आहे. बरं, या लाडवाला तूप भरपूर लागतं, साजूक तूप. बर, ओके. आता ह्याच्यात आपल्याला काय करायचंय? बस आता हे तूप घ्यायचं आणि मकाण्याच्या या आपल्या साच्यामध्ये आपल्या मिक्स करायचं आणि लाडू वाळायचे. ओके. मग थोडस मी वाढवून घेतो ना, म्हणजे तू कालवायला. जरूर. आता हे झालं आपलं? हो, हे झालं. आता हे आपण हो. ओके. आता हा छानपैकी यामध्ये मिक्स करायचं. आता यामध्ये आपण पिठी साखर टाकूया आणि त्यानंतर वेलची पूड टाकूया. ही मिक्सर मधनं काढताना जरी टाकली काढल्या तरी सुद्धा चालू शकते. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता लाडू वाळायचे. बर. चला आली ती वेळ, आली हीच ती वेळ. साहित्य आणि कृती लिहून घ्या. मखाण्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काजू, मखाणे, बदाम, पिठी साखर, सुकं खोबरं, खसखस, वेलची पूड आणि साजूक तूप. कृती: प्रथम पॅन मध्ये खसखस आणि मखाणे वेगवेगळं भाजून मिक्सर मधून वाटून घ्यावं. काजू बदामाची भरड करून घ्यावी. सुकं खोबरं वाटून घ्यावं. हे सगळं मिश्रण एकत्र करून त्यामध्ये वेलची पूड आणि पिठी साखर घालावी. पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये हे मिश्रण परतून घ्यावं. या मिश्रणामध्ये पिठी साखर आणि वेलची पूड घालून लाडू वळून घ्यावेत.